बाल शिवाजी आजीच्या मांडीवर, आईच्या कुशीत, दास-दासीच्या अंगा-खांद्यावर वाढत होता. कुठल्याही वातावरणीने दाराशी यावे आणि खुळखुळे पुढे करावे आणि विश्वासरावांनी ते खरेदी करावे. जुन्नरला गेलेले शास्त्री येताना पितळेचा वाळा घेऊन यावे. सारे हसू लागले की त्याने म्हणावे, सरकार, चांदी तोड्याच्या वाळ्यांनी बाळाला बाळसं चढत नाही, चढतं ते याच पंचरसी वाळ्यांनी. उमाबाईंनी मान डोलवावी, म्हणावे, खरंच कुणाच्याच ध्यानी आलं नाही. आणा तो वाळा आणि सोन्याचे वाळे उतरून पंचरसी धातूचा वाळा पायी चढविला जाईल. बाळाच्या कौतुकाने दिवस केव्हा उगवे आणि केव्हा मावळे हेही समजत नसे. बाल शिवाजी प्रतिपदेच्या चंद्रासारखे दररोज नवे रूप धारण करीत होता. आपली माणसे ओळखून तो हसू लागला. कष्टाने कूस बदलू लागला. पालथा होऊन 4 हातांवरचा खुळखुळा घ्यायला तो सरकू लागला आणि त्यातूनच 4 साधनांचा उपयोग करून रांगण्याची किमया त्याला अवगत झाली. हाती पांगुळ गाडा आला आणि शिवाजीच्या आजूबाजूच्या साऱ्या वस्तू उंचावर ठेवण्याची दक्षता वाढू लागली. मृग आला. पश्चिमेचे वारे सुरू झाले. हळूहळू ढग डोक्यावरून सरकू लागले, पण त्यांचे धरतीकडे लक्षही वळत नव्हते. वैशाखात तप्त झालेली धरित्री तसेच निश्वास सोडित होती. विश्वासरावांनी ही चिन्हे पाहून गडावर गंजीखाना रचला. गडाखालचे धान्य आणून अंबारखान्यात भरून घेतले. एके दिवशी सकाळी विश्वासराव अचानक जिजाबाईंच्या सदरेकडे आले. जिजाबाईंना वर्दी गेली. विश्वासरावांनी पाहिले तो जिजाबाई कशिदा भरीत होत्या. बाल शिवाजी खेळण्याबरोबर खेळत होता. त्याचे लक्ष विश्वासरावांच्याकडे गेले आणि तो झेपावला. विश्वासराव शिवाजीला उचलीत म्हणाले, राणेसाहेब, बातमी आली आहे की राजेसाहेबांची स्वारी गडाकडे येत आहे. केव्हा? आनंदाने मोहरून जिजाबाईंनी विचारले. कोणत्याही क्षणी ते गडावर येऊन दाखल होतील तेच कळवायला आलो होतो. विश्वासराव शिवाजीसह वळले. जिजाबाई म्हणाल्या, त्याला इकडे द्या, कपडे बदलते. विश्वासराव शिवाजीला ठेवून बाहेर गेले. वाड्याच्या आतल्या चौकात सदरेखाली चांदीचे गंगाळ पाण्याने भरून ठेवण्यात आले. सदरेवर स्वच्छ बैठक अंथरली गेली. दुसऱ्या चौकाच्या सदरेवर खास बैठक अंथरली गेली. गालीचे, लोड, तक्के, पानदाणे यांनी सदर सजली होती. जिजाबाई गडबडीने कपडे बदलले, दागिने घातले. लक्ष्मीबाई शिवाजीला नटविण्यात गर्क झाल्या होत्या. शिवाजीला तयार करून लक्ष्मीबाई जिजाबाईंना हडकू लागल्या, पण त्यांचा पत्ता लागेना. हुडकू लागल्या, पण त्यांचा पत्ता लागेना. त्या जिभेच्या दरवाजाने बाहेर पडल्या आणि त्यांची पावले थांबली. जिजाबाई तटाजवळ उभ्या राहून पाहत होत्या. पाठीवर पडलेल्या सूर्यकिरणात जरीवस्त्र चमकत होते. वाऱ्याने पदर उडत होता. जिजाऊंची नजर तटाखाली लागली होती. अलगद पावलांनी लक्ष्मीबाई तटाजवळ गेल्या. जवळ येईपर्यंत त्यांचा सफळ जिजाबाईंना लागत नाही. दचकून त्या वळल्या. तुम्ही होय? काय भ्याने मी? हुडकलं, कुठं दिसला नाही. सहज आले, उभी राहिले. चला जाऊ. नको, इथंच सहज राहू. लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या, एवढ्या लवकर वाड्यात जायचं तरी काय करणार आहे? जायचं तरी काय कारण आहे? भारी छळता बाई तुम्ही. तटाच्या कड्यावर बसत जिजाबाई म्हणाल्या. दोघी तटाखालचा प्रदेश न्याहाळीत होत्या. आवर्षणामुळे सारा प्रदेश शुष्क वाटत होता. थोडा वेळ झाला आणि जिजाबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. का उठता? म्हणून लक्ष्मीबाईंनी विचारताच त्यांनी बोट दाखवलं. दूर अंतरावर धूळ उडत होती. तो लोट क्षणाक्षणाला नजीक येत होता. घोडी दिसू लागली. अश्वपथके दृष्टीपथात आली. गडाला वळसा देऊन अश्वपथके भरधाव वेगाने जुन्नरकडे जात होती. टापांचा आवाज कानांवर येत होता. लक्ष्मीबाई? काय? काही नाही, उगीच चिडवाल. सांगा ना, नाही चिडवायची, वचन.
आपण मावळतीकडे जाऊया. समजलं. चला ना, तलावाच्या पलीकडे जाऊ. वाड्यासमोर तलावाच्या तटाकडे दोघी गेल्या. जिजाबाईंनी पाहिले. घोडी जुन्नरमध्ये शिरत होती. पाहता पाहता जुन्नरमधून थोडी घोडी बाहेर पडून गडाकडे येऊ लागली. लक्ष्मीबाईंनी विचारले, राणीसाहेब, सामोरे गडाखाली जायचं की वाड्यात जायचं? पुरे झालं बाई, चला. दोघी वाड्यात परतल्या. गडाच्या परवानगीच्या दरवाजावर नगारा वाजला. सदरेत विश्वासराव पागोटे चढून उभे होते. नारो त्रिमळ, पंत वगैरे मंडळी पोशाख करून अदबीने उभी होती. दुसऱ्या दरवाजाची नौबत ऐकू आली आणि विश्वासराव सर्वांसह शहाजीराजांना सामोरे गेले. गंगा जमुना टाक्याजवळ शहाजीराजांची गाठ पडली. साऱ्यांच्या कमरा लवल्या, मुजरे झाडले. स्मितवदनाने शहाजीराजाने विश्वासरावांना मिठी मारते झाले. विश्वासराव म्हणाले, उडती बातमी आली होती, त्यामुळं गडाखाली आलो नाही, क्षमा असावी. व्याह्यांनी असं परकेपणाचं बोलणं आम्हाला आवडत नाही. काय नाही, सर्व ठीक ना? जी. समोर वाड्यात आले, सारे वाड्यात आले. सेवकांची गडबड उडाली. शहाजीराजांनी हातपाय धुतले. बरोबरच्या मातब्बर माणसांनीही हातपाय धुतले. सारे सदरेच्या बैठकीवर बसले. विश्वासरावांनी विचारले, वाटेत तकलीफ तर नाही ना झाली? राजे मनापासून हसले, म्हणाले, विश्वासराव, घोडदौड आणि पळापळ इतकी सवयीची झाली आहे की रात्री देखील आम्ही घोड्यावरच स्वार असतो. सारे हसले. हसता हसता थांबले. आतल्या दारातून शिवाजी रांगत बाहेर आला. साऱ्यांची नजर त्या गोंडस बाळाकडे वळली होती. शिवाजीकडे पाहत राजे म्हणाले, छोटे राजे, या, तुम्हालाच पाहायला आम्ही आलो होतो. शिवाजीने एक वार साऱ्यांच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर हास्य विलसले आणि झेप घेत तो शहाजीराजांकडे धावला. शास्त्री म्हणाले, रक्तानं रक्त ओळखलं. प्रेमभराने शहाजीराजांनी शिवबाला उचलले, त्याचे मुके घेतले आणि त्याला मांडीवर घेतले. शिवाजी वडिलांच्या दाढीशी चाळा करीत होता. विश्वासराव हसून म्हणाले, आपल्या दाढीला हात घालणारा पहिलाच वीर पाहिला नाही, हा दुसरा. पण आमचा असा समज आहे की छोटे राजे आपले आज्ञापत्रक घेऊन. आज्ञापत्रक? आम्ही आज जाऊन येतो. शहाजीराजे उठले. शिवाजीला घेऊन आतल्या चौकात गेले. जिजाबाईंच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, आम्हाला पाहता झेपावला. धीटच आहे, माणसाची पारख झाली की झेपावतो. शहाजीराजे सदरेवर बसायला निघाले. स्मितवदनाने जिजाऊ म्हणाल्या, सासूबाई वाट पाहत आहेत. भलतीच चूक होत होती, दाखवा वाट. शहाजीराजांनी उमाबाईंचे दर्शन घेतले. जेव्हा निवांतपणाने जिजाबाईंची आणि शहाजीराजांची गाठ पडली तेव्हा त्यांनी विचारले, सर्व ठीक आहे ना? जिजाबाईंच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले. हुंदका बाहेर पडला. आसनावरून उठत शहाजीराजे म्हणाले, राणीसाहेब, आम्हालाही ते समजलं. मामासाहेबांची अशी हत्या व्हावी याचं आम्हालाही दुःख आहे. आमच्या काळजाला त्या वार्तेनं घरं पडली. आमचं वैर होतं खरं, पण ते घरचं. परक्यांनी केलेला हस्तक्षेप आम्ही कसा सहन करू? त्यानंच मन भडकलं आणि आम्ही निजामाशी सोडून आदिलशाहीची नोकरी पत्करली. हे असं किती दिवस चालायचं? ती का आम्हाला हौस आहे? बायका पोरात राहावं असं का आम्हाला वाटत नाही? पण राणीसाहेब, शिवबाच्या पायगुणानं हे दिवस संपतील. आम्ही कुठंतरी स्थिर होऊ. त्यानंतर शहाजीराजे 8-10 दिवस गडावर होते. गडावरच्या मुक्कामात खलबत रंगत होते. शिवबाच्या संगतीनं हसण्याला ऊत येत होता. मेजवान्या झडत होत्या. शहाजीराजांनी साऱ्या गडाची व्यवस्था जातीने पाहिली. अंबारखान्यात भरलेले धान्य पाहून, गंजीखाना पाहून ते उद्गारले, किती वर्षांची तयारी आहे? दुष्काळाची चिन्ह दिसतात, खबरदारी घेतलेली बरी.
खरं आहे, आपलंही वास्तव्य राणीसाहेबांच्या बरोबरच आम्ही गडावर आलो. आमची तीच अपेक्षा होती. खजिन्याची रक्कम जमा घेतलीत ना, पण त्याची काही विश्वासराव करता ते थोडं आहे. तुम्ही घर सांभाळता, मुलुखगिरी करून घर तरी भरू द्या. एक दिवस अचानक शहाजीराजांच्या नावाने मोगली ताकीद खलिता आला. शहाजीराजांनी तो उघडला. त्यांची नजर खलित्यावरून फिरू लागली. वाचून होताच दीर्घ निश्वास सोडून शहाजीराजे म्हणाले, विश्वासराव, विश्रांतीचे दिवस संपले का? काय झालं? बादशहा दक्षिण स्वारीसाठी उतरले आहेत. बऱ्हाणपूरला छावणी आहे. मालक आलेल्याची वर्दी आहे. म्हणजे सेवकांनी टाकोटाक जायला हवं. उद्या आम्ही निघणार. 4-2 दिवसांनी गेलं तर चालेल ना? न चालायला काय झालं? शहाजीराजे म्हणाले, पण ते आमच्या रक्ताला मानवत नाही. जिथं चाकरी करतो तिथं वेठबिगार आम्हाला जमत नाही. दुसऱ्या दिवशी शहाजीराजे निघण्याच्या तयारीत होते. उमाबाईंना मुजरा करताच त्या म्हणाल्या, राहायला असतास तर बरं झालं असतं. जपून राहा. आपला मुक्काम आहे ना? छे रे, ते जमायचं नाही. देवधर्म तसाच राहून गेलाय. आपल्या कुलदैवताला कृष्णेश्वराला आले होते. कळलं, मुलगी इथं आहे. भेटायला आले. ती तशीच गुंतून पडले बघ. मग त्यांना तुमच्या बरोबर न्या. नको रे बाबा, माझे म्हातारीचे दिवस कसेही जातील. साऱ्या मुलुखात दुष्काळ आहे. त्यापेक्षा ती इथंच राहिलेली बरी. राजांनी जिजाबाईंचा निरोप घेतला. शिवाजीचे मुके घेतले आणि विश्वासरावांच्या वर सर्व सोपवून शहाजहानच्या भेटीसाठी त्यांनी बऱ्हाणपूरला कूच केले. बाल शिवाजी वर्षाचा झाला. त्यावेळी मुलुखात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले. गावे ओस पडत होती. पोसायला अशक्य झालेली जनावरे सोडून दिल्यामुळे वैराण मुलुखातून ती जनावरे भटकताना दिसत होती. गावे सोडून चाललेल्या माणसांचे तांडे देशोधडीला लागत होते. धान्य ही संपत्ती बनली होती. सोन्याला कुत्रे विचारित नव्हते. जिकडे जावे तिकडे भुके कंगाल लोकांच्या झुंडी वाटा अडवून बसलेल्या असत. जीवाची आशा सोडून मृत्यूच्या तयारीने सज्ज झालेले ते जीव मुठभर धान्यासाठी हवे ते अत्याचार करायला मागे पुढे पाहत नव्हते. सारा मुलूक असुरक्षित बनला होता. पक्षांनी तर केव्हाच मुलूक सोडला होता. राहिली होती फक्त घारी आणि गिधाडे. ती मात्र सदैव आकाशात गिरट्या घालताना नजरेला येत होती. साऱ्या प्रदेशात धष्टपुष्ट कोणी दिसत असतील तर तेवढेच. मेलेल्या प्राण्यांना आणि माणसांना तोटा नव्हता. याच दुष्काळाबरोबर शहाजहानची स्वारी दक्षिणेत थैमान घालीत होती. दुष्काळातून तग धरून राहिलेल्या उरल्यासुरल्या वस्त्या मोगलाईच्या स्वारीखाली बेचिराख होत होत्या. सारा मुलूक 2 वर्षात बेचिराख झाला. विश्वासरावांनी गडाचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. गडाचे दरवाजे सदैव बंद असत. आत येणाऱ्या माणसांची कसून चौकशी झाल्याखेरीज त्याला आत सोडले जात नव्हते. गडाची इतर टाकी केव्हाच कोरडी झाली होती. गंगा जमुना अर्ध्या राहिल्या होत्या. पाण्याचा वापर कसोशीने होत होता. अंबारखाना आणि गंजीखाना जीवमोलाने राखला जात होता. शिवाजी 2 वर्षांचा झाला. त्याचा वाढदिवस गडाच्या थंडीत साजरा झाला. थंडी संपली. उन्हाळा आला. सारे पावसाची प्रतीक्षा करीत होते. मनातून देवाला नवस बोलत होते. एके दिवशी 2 प्रहरी पूर्वेला ढगांची कनात धरली गेली. वारा मंदावता थांबला. कनात आकाशात चढत होती. काळी भोर लक्कन वीज चमकली आणि मंद गडगडाट घुमला. बाल शिवाजीसह सारे तटाकडे उभे राहून त्या ढगांच्याकडे पाहत होते. एक चक्रीवादळ धुळीचा भोवरा खेळवीत माळवदातून निघून गेले. पूर्वेचा गार वारा सुटला. शिवाजीने विचारले, पाऊस आला? होय राजा, आलाच तो. पुन्हा वीज चमकली. आसमंत त्या आवाजात
कडाडून गेले. शिवाजी आईला बिलगला. जिजाबाई शिवाजीला घेऊन आत गेल्या. पावसाचा पडदा आदर बजावीत पुढे येत होता. ताड ताड गारा पडू लागल्या. तटाखालचे सारे वाड्यात आश्रयाला धावले. गारा फुटून उडत होत्या. शिवाजी त्या वेचण्यासाठी सदरे धावत होता. गारांपाठोपाठ पाऊस कोसळायला लागला. सारी गटारे तुडुंब भरून वाहू लागली. सगळ्या वाढाभर गळत्या झाल्या, पण त्याचे कोणाला दुःख नव्हते. मातीच्या वासाने सारे वातावरण धुंदावले होते. पाऊस थांबताच सारे वाड्याबाहेर पडले. एका पावसाने धरित्रीचे रूप पार बदलून टाकले होते. पूर्वेला इंद्रधनुष्य पडले होते. शिवाजीने तिकडे बोट दाखवले व तो म्हणाला, आई ते बघ. बाळ, ते इंद्रधनुष्य. शिवाजी पुटपुटला, पण काही जमले नाही. तो लाजला. वळवाचे पाऊस चांगले झालेले पाहताच एक दिवस जिजाबाई विश्वासरावांना म्हणाल्या, संकट संकट टळलं. चालू साली मनाजोगा पाऊस पडेल असं दिसतं खरं. पाऊस नव्हता. तो पाऊस आला. आता कशात अडलं? राणीसाहेब, पाऊस पडला, पण गाव ओस पडली. तिथं जमिनी कसणार कोण? कोण म्हणजे जे आहेत ते. जुन्नरची उरली निम्मी वस्ती गडावरच आहे. मग गड खाली करूया. काय? मुलूक सोडून गेलेली माणसं परत आपल्या घरी येईपर्यंत त्यांची जमीन, घरदार यांचे तुम्हीच जबाबदार. आपण सगळे खाली जाऊ, तेवढी शेती पेरून येऊ. साऱ्या गडावर उत्साह संचारला. शाही मेणे गडाखाली उतरले. जुन्नरचा वाडा मजबूत गजबजून गेला. गावच्या घरांवरून उगवलेले जागच्या जागी वाळलेले गवत पाहून जिजाबाईंचे डोळे पाण्याने भरून आले. जनावरं हाताशी होती तेवढी गोळा करण्यात आली. गडावरचा लोहार जो आजवर अस्सल हत्यारे तयार करीत होता, तो नांगराचे फाळ बसवू लागला. सुतार शाळेत कुळव दिंडोरी तयार होऊ लागली आणि एके दिवशी सुमुहूर्तावर भूमिपूजन करून नांगरट सुरू झाली. उन्हावलेली माती फुलून जमिनीवर आली. पावसाच्या पाण्याने कुकडी नदी भरून गेली. हंगाम पाहून पेरण्या झाल्या. शिवारावर हिरवी कळा दिसू लागली. डोंगराचे रान गर्द पालवीने परत एकदा सजले. लेण्याद्रीतून आणि आजूबाजूच्या डोंगर कपारीतून दुधाचे प्रवाह झिरपू लागले. दुष्काळात परागंदा झालेली माणसे आशेने परत गावी येत होती. उभारलेल्या शिवाराने आनंदून कष्टात सामील होत होती. विश्वासराव वाड्याबाहेर पडले की हट्टाने शिवाजी त्यांच्याबरोबर असे. उन्हातून पावसातून तो विश्वासरावांच्या पुढे बसून घोड्यावरून फिरत असे. वाढती पिके कौतुकाने पाहत असे. जिजाबाई म्हणत, हा कुणबावा होणार वाटतं. मग त्यात काय बिघडलं? आमच्यासारखे मालक सगळ्यांनाच मिळतात, पण शेतकरी मालक मिळणं कठीण. जिजाबाई समाधानाने हसल्या. मुलूक जरा स्थिर झालेला पाहताच उमाबाई जायला निघाल्या. जिजाऊंना बरोबर चालण्याचा त्यांनी खूप आग्रह केला, पण जिजाबाई तयार झाल्या नाहीत. त्या म्हणाल्या, सासूबाई मला का इथं राहण्याची हौस आहे, पण स्वारींचं सांगणं झाल्याखेरीज मी कशी हालू? उमाबाई काही बोलल्या नाही. जिजाऊ शिवाजींना आशीर्वाद देऊन एके दिवशी त्या वेरूळला निघून गेल्या. वर्षभरात परत जिजाबाई गडावर आल्या. मोगलांची नोकरी सोडून शहाजीराजांनी निजामशाही उभी करण्याचा प्रयत्न केला. मोगलांनी दौलताबाद घेतले, तरी शहाजीराजे हताश झाले नाहीत. त्यांनी नव्या शहाला माहुलीवर नेऊन ठेवले. विजापूरकर आणि मोगल एक झाले. या दोन प्रचंड शाह्यांशी मुकाबला करणे इतके सोपे नव्हते. निजामशाहीचा अस्त झाला. शहाजीराजांनी स्वतः फौज उभारली आणि मोगलांशी सामना दिला.
एका जहागीरदाराने नवा बंडावा उभारून मोगली सत्तेला तोंड देणारे असे उदाहरण विरळा. 2 वर्षात प्रबळ मोगली सत्तेत शहाजीराजांचा बंडावा मोडून काढला. सत्तेने शहाजीराजांचा बंडावा मोडून काढला आणि नाईलाजाने शहाजीराजांनी विजापूरकरांची नोकरी पत्करली. यात 6 वर्षांचा काळ निघून गेला. 6 वर्षांच्या दीर्घ कालानंतर शहाजीराजांना स्वस्थता स्थैर्य प्राप्त झाले. या मधल्या काळात शिवाजी शिवनेरीवर मोठा होत होता. तटावरून रपेटी करीत होता. लेण्याद्री आणि आजूबाजूचा मुलूक त्याच्या नजरेखालून जात होता. शास्त्री बुवांनी त्याला अक्षरांची ओळख करून दिली होती. 7 वर्षे गेली आणि विजापूरहून खलिता आला. खलिताबरोबर घोडदळ होते, शाही मेढे होते, कबाडीचे बैल होते. जिजाबाईंनी खलिता उघडला. शहाजीराजांना पुण्याची जहागीर मिळाली होती. त्यांचा अत्यंत विश्वासू, चौकस व शहाणा माणूस दादोजी कोंडदेव त्यांनी पाठवला होता. दादोजींच्या बरोबर पुण्याला हलण्याची आज्ञा होती. जिजाबाईंनी दादोजींना बोलावणे पाठवले. दादोजींनी सदरेवर येऊन मुजरा केला. वार्धक्याने नुकतेच झुकलेले गौर कांतीचे दादोजी उभे होते. मस्तकी पागोटे, अंगात अंगरखा आणि पायी तलम धोतर होते. रुंद कपाळ आणि तीक्ष्ण नजर त्यांचा दरारा वाढवीत होते. जिजाबाईंनी वाकून नमस्कार केला. शिवबांना त्या म्हणाल्या, राजे, दादोजींना मुजरा करा. शिवाजीराजांनी मुजरा केला. दादोजी म्हणाले, राणी साहेब, आम्ही मुजरा करायचा, राजांनी नव्हे. इतरात आणि आपल्यात फरक आहे. आम्हाला का ते कळत नाही? आमची जबाबदारी उचलण्यासाठी इकडून ज्यांना पाठवण्यात आलं ते का कमी विश्वासाचे असतील? राणी साहेब, केव्हा निघायचं? आपण म्हणाल तेव्हा. सध्या स्वारी कुठं आहे? राजे कर्नाटकाच्या मोहीत गुंतले आहेत. ते मोकळे असते तर तेच आले असते. शेवटी ज्यांनी आपली जहागीर जाळली त्यांच्याच पदरी नोकरी करायची पाळी आली ना. राणी साहेब, राजकारण एक पदरी नसतं, ते अनेक पदरी असतं. राजकारण येणाऱ्या प्रसंगांबरोबर बदलत असतं. ज्या मुरार जगदेवानं पुणं जाळलं त्याच मुरार जगदेवाबरोबर राजाचं एवढं सख्य वाढलं की नांगर गावाला महाराज जगदेव यांची तुला शहाजीराजांच्या देखरेखीनं पार पडली. नांगरगावचं तुळापूर झालं. राजकारणाचे परत डाव फिरले, फासे उलटे पडले आणि मुरार जगदेव आदिलशहांच्या अवकृपेला बळी पडले. त्यांचा अत्यंत क्रूरतेनं वध झाला. आणि स्वारी, राजांचं आदिलशाहीत जेवढं वजन आहे तेवढं कुणाचंच नाही. राजांना 12,000ची मनसब आहे. राजा ही किताबत आहे. पुणे सुप्याची जहागीर त्यांच्याकडेच आहे. ऐश्वर्य संपन्न, अधिकार संपन्न राजे बंगलोरात सुखाने वास्तव्य करीत आहेत. आपल्या पराक्रमानं आज कर्नाटक गाजवीत आहे. 2 दिवसात जिजाबाईंची तयारी झाली. 6 वर्षांच्या परिचयात गडावरचा प्रत्येक माणूस घरचा बनला होता. विश्वासराव, लक्ष्मीबाई यांसारखी माणसे सोडून जात असता आतड्यांना पीळ पडत होता. गडावरच्या साऱ्या माणसांना जिजाबाईंनी शिवाजीच्या हस्ते देणग्या दिल्या. चांगल्या मुहूर्तावर लक्ष्मीबाईंनी जिजाऊंची ओटी भरली. भरल्या मनाने जिजाबाईंनी शिवाजीसह शिवाईचे दर्शन घेतले आणि विश्वासराव लक्ष्मीबाईंना त्यांनी निरोप दिला.